दार उघड बये, दार उघड. कोण आलंय बघ. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवनंदादीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, चोलेगाव, ठाकुर्ली पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सोनल तांबे वहिनींना भेटणार आहोत आणि नंतर जाणार आहोत आपण नवनंदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या भावना आरोटे यांना भेटण्यासाठी. तांबे वहिनी ज्या आहेत त्या शॉर्ट टेम्पर्ड आहेत, बडबडे आहेत आणि हट्टी आहेत असं ऐकलेलं आहे. आणि आरोटे वहिनी आहेत ना, त्या मात्र शांतच आहेत. आता ही शांतता मी त्यांच्या घरी गेल्यानंतर अशांततेत होणार आहे की काय होणार आहे हे जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि बघूया पैठणी तांबेंकडे जाते का आरोटेंकडे. तांबे वहिनी म्हणजे एकदम हौशी हो. आरोटे वहिनी एकदम हेल्पफुल आहेत. रांगोळी काढावी तर तांबे वहिनीनीच. आरोटे वहिनींना सर्वच प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करायला खूप आवडतं. कुकिंग एक्सपर्ट म्हणजे तांबे वहिनी. नमस्कार. लक्ष्मी. अरे बापरे, वा वा. मग आता राहिलेली कोणाला देत आहे त्यांना? बरं, नंतर घेतो. ठेवा ठेवा. एक उखाणा घ्या. सोन्याची सुपली मोत्यांनी गुंफली, अमोलरावांची राणी होम मिनिस्टर खेळण्यात गुंतली. कुठे राणी? तुम्ही राजा. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. ही भाची. नमस्कार. हा भाचा. नमस्कार. या नणंदबाई. नमस्कार. त्या माझ्या मैत्रिणी आणि ते सर्व शेजारी ते दीर. नमस्कार. नमस्कार. चला आणि आता सुरुवात करूया गप्पांना आणि आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी आता सध्या घरी आहे आणि माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि माझे मिस्टर IT मध्ये आहेत. मिस्टरांना भेटलात कधी? बघितलेलं, म्हणजे ते म्हणजे माझं हे लव्ह ॲट फर्स्ट साईट आहे. म्हणजे काय असतं ते? म्हणजे हे माझं पहिलं स्थळ आहे आणि पहिल्यांदाच पाहायला आलेले आणि त्यामुळे मला ते आवडले. माझ्या फॅमिली मेंबर्सला पण फार आवडले. वा, बोलवा ना त्यांना. अहो नमस्कार. नमस्कार. बसा. फारच प्रेमात पडले तुमच्या. हो. का, कशामुळे? तिलाच माहिती ते. तुमचं बालपण सगळं कुठलं? मी भांडुपला राहत होतो अगोदर. भांडुपला कुठे? नरदास नगरला. बरं. शाळा तिथेच, गुरु नानक. बरं, यांच्याबद्दल तक्रार करायची असेल तर कोणती करा? यांच्याबरोबर यांची तक्रार तशी नाहीच आहे, फक्त एवढंच की मला झोपून नाही देत. का हो? त्यांना फार झोप येते आणि मला ते अजिबात आवडत नाही. का तुम्ही असं करता? असं IT असल्यामुळे, वर्क असल्यामुळे म्हणजे ब्रेनवरतीच असं हे असतं, त्यामुळे मला म्हणजे कम्प्लीट रेस्ट हवी असते आणि तिला म्हणजे जास्त नको झोप, थोडी झोप असली पाहिजे. मला आत्ता कळलं तुम्हाला पत्ताक्षणी का आवडली. आता तुमच्याकडे मी एक कागद देतो आणि मला तुमच्या दोघांची आवड बघायची. हां, आता नाव, गाव, फळ, फूल आणि वस्तू लिहायची. ओके, फक्त मी एक अक्षर देणार, तुम्ही तिकडे लिहायचं, तुम्ही या बाजूला बघून लिहायचं आणि अक्षर आहे म. वेळ सुरू. आता सांगा. नाव? मुकेश. मुकेश. माधुरी. त्यांचं म्हणणं आहे माधुरी. मुकेश. चला, त्यामुळे हे काही जुळलं नाही. गाव? मुंबई. माथेरान. चला, इथेही चुकलं. बरं, दोघांचे प्रेम आहे. फळ? मोसंबी. मोसंबी.
चला एक बरोबर. एक फुल मोगरा. मोगरा. नक्की लिहिलं का? यांचं बघून सांगताय. मोगरा. चला 2 बरोबर आली उत्तरं आणि वस्तू दोघांनी लिहिली नाही. त्यामुळे 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. चला जाऊन भेटूया आपण त्यावेळी. ही लक्ष्मी आणि घ्या एक उखाणा. काचेच्या बशीत बदामी हलवा. योगेश रावांचं नाव घेते, सासूबाईंना बोलवा. कुठे सासूबाई? नमस्कार. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर योगेश नमस्कार. आरोटे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझ्या 2 नंबर जाऊबाई. नमस्कार. ह्या 1 नंबर जाऊबाई. नमस्कार. ती माझी आई. नमस्कार आई. ही माझी बहीण आहे. ती माझी आजी आहे. नमस्कार. माझ्या बाबांची आई. आजी. ह्या माझ्या आजी, सासूबाई आजी. आहेत. मध्ये आहेत. बरोबर. हा. हा, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई आहेत. मावस नमस्कार. सासूबाई. ही माझी मुलगी वरदा. ही विभूती. बरं. आणि हा माझा पुतण्या अथर्व. वा वा. चला सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्न. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण सगळं इथलंच, ठाकुर्लीतलं? ठाकुर्लीतलं नाही. मी 5वी पर्यंत आम्ही घाटकोपरला होतो. त्यानंतर म्हणजे 5वी नंतर आम्ही इकडे आलो ठाकुर्लीमध्ये. तो इकडेच आहे आता. मग लग्न पण ठाकुर्लीत कसं हो, काय? लग्न पण ठाकुर्लीतच झालं. ते कसं काय? ऍक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह कम अरेंज आहे. कुठे? इथेच झालं? हो, इथेच झालं. ठाकुर्लीतच? हो. कसं काय ते? आमची ओळख होती. म्हणजे आम्ही एका गावचे आहोत, एका नात्यातले पण आहोत. तर हा. आमची ओळख होती. एकमेकांचे स्वभाव पण आवडायचे आणि त्यानंतर फिरणं वगैरे व्हायचं आणि मग त्यांनी प्रपोज केलं आणि मी तुम्ही हो काय करता? मी ऍक्च्युली मी हाऊसवाईफ आहे, पण मी घरच्या घरी ब्युटी पार्लरचं पण करते आणि मी टेक्स्टाईल डिझायनर पण आहे. बरं मी केलं मी होतं. घरीच असते. हो, केलं आणि होतं. मिस्टर काय करतात? ते पतसंस्थेत आहेत मुलुंडला आणि आमचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस पण आहे. बर. मग त्याच्यात सुद्धा तुम्ही लक्ष देता? हो. बोलवा ना मिस्टरांना. अहो. नमस्कार. बसा. तुमचं बालपण कुठलं ठाकुर्लीतलं? बालपण गावाकडे होतं, ब्राह्मणवाडा, हा. अकोले तालुका. आणि 12वी नंतर मी ठाकुर्लीमध्ये आलो. ठाकुर्लीमध्ये आलं. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? मीच केलेलं. मग लगेच होकार दिला? हो, लगेच होकार दिला. काय असं काय आहे त्यांच्यात जादू? त्यांचं म्हणजे हुशार तर ते आहेतच आणि त्यांचं पटकन म्हणजे समोरच्याचं प्रश्न यायच्या आधी त्यांचं उत्तर तयार असतं. अरे वा. बोलण्यामध्ये पण ते पटायचे आणि स्वभाव पण मला त्यांचा आवडायचा. पण त्यामुळे आज शांत आहेत, गप्प गप्प आहेत ते. हा, थोडे हा, का? दोघेही शांतच आहोत. दोघेही शांतच आहात? म्हणजे तसे ते शांत नाही आहेत. हा. मी जरा शांत आहे. तुम्ही शांत आहात. हो. पण एकमेकांच्या मनातलं ओळखतात. हो. मग चला पहिला खेळ असाच घेऊया की दोघांच्या समोर ते कागद ठेवलेले आहेत, त्यामध्ये नाव, गाव, फळ, फुल आणि वस्तू असं लिहिलेलं आहे. तुम्ही अचूक ती लिहायची आणि दोघांनाही म्हणजे सेम उत्तर पाहिजे. आणि तुमच्यासाठी अक्षर आहे ल. आणि आता मी विचारेन त्यांनी पेन सांगा. ठेवा. तुम्ही काय नाव लिहिलंय? मी लता. तुम्ही काय लिहिलंय? लखन. लखन. चला त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. गाव? लातूर. लासलगाव. जवळच आहे. जवळच आहे पण चुकलं. जुळलं नाही. फळ? लिची. मी नाही लिहिलं. नाही लिहिलं. फुल? नाही आलं मला. मी लाल गुलाब लिहिलं. लाल गुलाब. बर. आणि वस्तू? लाफिंग बुद्धा. लाफिंग बुद्धा. तुम्ही काय लिहिलंय? लाल टेप. लाल टेप. लाल टेप. लाल टेप. अच्छा, म्हणजे कंदील. आणि त्यामुळे हे पूर्ण बक्षीसच गेलेलं आहे, पण काही हरकत नाही. आता तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला? कुठे उभं आहे असं वाटतंय? गॅलरीत? नाही, मग कोर्ट मध्ये उभी आहे असं वाटतंय. का? पहिल्यांदाच तुम्ही होम मिनिस्टर निमित्त मला इथे उभं राहायला भेटलंय. मग कसं वाटतंय? असं चांगलं वाटतंय. आता माहिती नाही पुढे पुढे काय होणार आहे माहिती नाही. आता कळेल तुम्हाला पुढे काय होणार आहे. आज तुम्ही आहात आरोपीच्या पिंजऱ्यात थोडक्यात. हा, पण घाबरू नका, मी आहे तुमचं. आणि त्याचबरोबर एक भेटवस्तू कोणाला मिळणार हे आपण बघणार आहोत. भेटवस्तू कशासाठी सांगतो, आधी सांगा यांच्यातले असे कोण वाटत आहेत तुम्हाला जे तुमच्या बाजूने तुमची बाजू घेऊन तुम्हाला सावरू शकतील? माझ्या मैत्रिणी. कोण आहेत त्या? ह्या दोघी, ज्योती आणि श्रुती. हो, या या इथे उभ्या राहा. आणि माझी मामी. मामी पण का? या या. व्हेरी गुड. मामी पण उभ्या राहा. बाकी सगळे असे उभे आणि राहा. माझी नणंद पण आहे. नणंद पण आहे का? हो. आणि माझा भाऊ. नणंद आणि भाऊ पण आहे. हो.
चला बघूया कोणाची बाजू स्ट्रॉंग होणार आहे. आज यांच्याबद्दल तुमच्या बाजूला जे आरोप असतील किंवा जे बोलायचं असेल, आरोप म्हणजे आरोप नाही, पण ज्या काही गोष्टी असतील त्या स्पष्टपणे तुम्ही बोलायच्या. त्यांची मतं जे बोलणं आहे ते पुसण्याची जबाबदारी तुमची आहे, म्हणजे वकील म्हणून तुम्ही काम करायचं. त्यांचे सगळे विषय खोडून काढले तर ही भेटवस्तू तुम्ही तुमच्या बायकोला भेट देऊ शकता. पण कदाचित आरोप उत्तम असतील तर ही बक्षीस त्यांना जाऊ शकतं. आणि हा आहे तन्मणी. हा तन्मणी कोणाला मिळणार हे आता काही वेळात स्पष्ट होणार. सगळ्यात आधी तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या बोलण्यासाठी किंवा तुम्हाला जे काही आरोप करायचे ते करण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आता. सोनल ना खूप हट्टी आणि जिद्दी आहे. ती तिचं साधारण काय माहिती का, तिचं डोकं दुखायला लागलं म्हणजे गंभीर आजार नाही, साधारण आजार किंवा पोटात दुखायला हात. तर मी 36 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केलं, शिवरी टीबी हॉस्पिटल. तर मला थोडंसं गोळ्यांची माहिती, तर तिला सांगितलं ना तर तिचा विश्वास नसतो, ती डॉक्टरकडेच जाणार. ते तिला असं वाटतं की डॉक्टरकडे गेला तर काय वेगळं असेल तर सांगेल, तो डायग्नोज प्रॉपर करेल किंवा तिला असं वाटत असेल की तुझ्या गोळ्यांनी जर साईड इफेक्ट होत असेल. याला साईड इफेक्ट 2 वर्ष झाला नाही, 2 वर्षानंतर झालं लग्नानंतर. लहानपणापासून आईच गोळी देत होती ना डोकं दुखल्यावर. ते माझ्या बाबतीत आहे. ही आता नवीन आली ना, हिला माहित नाही. पटवलं पाहिजे ना डोळ्याने की हे तू चुकते, तिथे आई इतकी वर्ष मला ट्रीटमेंट देते योग्य, तर मी तिच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. तू एक मिनिट, डॉक्टरकडे गेल्यानंतर मी मुलाची मावस सासूबाई, तिची मावस सासूबाई, सगळ्या सासू एक झाले. आणि ह्या कोण? आता औषध म्हणजे हट्टीपणा आहे असं तुमचं म्हणणं आहे. अजून काय आरोप आहे ह्यांच्यावरती? अजून त्यांना फिरायला जायला पाहिजे, जास्त फिरायला पाहिजे, जास्त फिरण्याची आवड आहे. फिरायला आवडतं. फिरून आल्यानंतर घरातलं कामं करू पाहिजे. बर, तुमचं काय म्हणणं आहे फिरण्याबद्दल? नाही, फिरणं तर पाहिजेलच, पण आपल्याला त्रास होत असतं, फिरायला जायचं नाही ना. नाही, त्रास डोकं दुखतं, मग सासूबाईंचं ऐकायचं नाही, घरात वाद होतात. नाही, पण जराची बाहेरची हवा खाल्लेली चांगली असते ना. अजून कोणाला काय बोलायचंय? ती जास्त रागिष्ट आहे. रागीट आहे. हो, खूप रागीट आहे. राग आला की कुणाचंही ऐकत. एक मिनिट, काय म्हणणं आहे तुमचं? राग मला पण आहे तेवढाच. दोघेही आम्ही एकाच राशीचे आहोत. त्यामुळे राग तिने शांत करावं असं मला वाटतंय. ती करते, हळूहळू झाले, सवय आहे तिची, मानते ते. आता कमी झाली राग. आता सगळ्यांची बोलणी झालेली आहे, आता तुम्हाला काय बोलायचंय ते बोला. त्यांनी जे आरोप केले ते बरोबर आहेत आणि ह्यांनी सांगितलं म्हणजे माझ्या सासूबाईंनी सांगितलं की मला फार राग आहे. ते खरं आहे आणि मी माझ्या परीने खूप मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे कंट्रोलमध्ये झालेला आहे, केलेलाच आहे. पहिला राग आहे तो गोळ्यांचा काय? ते गोळ्यांचं म्हणजे बरोबर आहे ना, म्हणजे गोळ्या वगैरे दिल्या त्यापेक्षा डॉक्टरकडे गेलेलं अतिउत्तम आहे. कारण मी शक्यतो गोळ्या घेतच नाही, अवॉइड करते आणि शक्यतो आजारी जास्त पडत नाही, असं आहे. बरं, आता एका बाजूला मैत्रिणी आहेत, एका बाजूला नणंदबाई आहेत, सासूबाई आहेत, त्या मावस सासूबाई आहेत. आता मला सांगा की हा निर्णय जर मी तुमच्याकडे दिला की हा तन्मणी कोणाला द्यावा तर सासूबाईंना. सासूबाईंना का? कशाबद्दल? गोळ्या दिल्याबद्दल. तुमचं काय म्हणणं आहे, कोणाला द्यावा? आईना. आमच्या आईला फिरायची अशी काय आवड नाही. बरोबर. आता सूनबाई जर फिरायला गेल्या तर तन्मयी सुनेला घालायला देतील ना, पण आता कॅमेरा समोर तर द्या ना थोडं. एक मिनिट, कॅमेरा समोर द्या आणि मग त्या ह्यांना देणार असं मिळू म्हणजे नणंदबाई, आणि त्यामुळे हा तुम्हाला घ्या. खरं तर सासूबाईंना देण्याचा विचार चालला होता, पण तेवढ्याच नणंदबाई तिकडनं इकडे आल्या आणि त्यांनी सासूबाईंना कसं मिळणार नाही याची व्यवस्था केली. चला जाऊन भेटूया आता त्या घरात. आता इकडे या कटघऱ्यामध्ये वहिनी उभ्या आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्यापैकी काही जणींना काही बोलायचं असेल, बरोबर? आज बिंदास बोलायचं. काही आरोप असतील ते ऐकायचे, हा, मन घट्ट करा. बरं, मला सांगा, तुमच्या बाजूने साधारणतः जर एक टीम घ्यायची झाली की जे तुमची यांचे मुद्दे खोडून काढतील, वकिलीचं काम करतील, तर कोण आहे? माझी आई. कुठे आई? आणि माझे शेजारी. शेजारी कोण आहे? तिथे उभ्या राहा. वनिता ताई. हा,
आणि आता आरोप पत्र सादर करण्याची वेळ सुरू होते आहे आता. बोला आजी. माझं काय म्हणणं आहे, थांबा थांबा आधी आधी आपण कोण? सासू. सासूबाई का? हा. हा बोला. हा हा, हिनं लवकर उठावा, मुलांचा आवरून द्यावा, चिडचिडपणा करू नये. नाही, चिडचिड का करतात तर लेट उठल्यामुळे ते चिडचिड होते आणि मग तिला आवरण्यासाठी उशीर होतो. मला नाही पटत, कारण ते लहान मुलं आहेत, हा ते उशिरा उठणार, चिडचिडपणा करणार. हा ही पण चिडचिडपणा करते त्यांच्यावर. नाही, चिडचिड करण्याची कारणं काय असतात की कार्टून जास्त वेळ बघणं हे जे मुली करतात त्याच्यामुळे आई चिडचिड करते ना, आणि ती करणं चुकीचं आहे असं काही नाही. चांगला थोडीफार मुद्दा केली पडून पाहिजे. काढलाय. चांगला मुद्दा पडून सांगितलं पाहिजे काढलाय. मुलींना की नाही बाबा कार्टून नका बघू, दुसरं खेळ खेळा. थांबा, समजून सांगितलं पाहिजे ह्याच्यावरती नाही निर्णय. नाही, समजावून तर सांगितलं जातं. काय होतं, कॉम्प्युटर चालू करतात, गेम खेळतात, तिकडचं बंद केलं की कार्टून बघायला येतात. त्याच्यामुळे आई चिडचिड करते फक्त. अजून काय बोलायचंय? गावी असताना मुलींना मारत होती तर मी तिला सांगायला लागली मारू नको वगैरे, तर ती माझ्याशीच भांडायला लागली. बरोबर. ह्या कोण असतात? त्या माझ्या दोन त्याचं कारण काय आहे जाऊबाई. की गावी गेल्यानंतर ना या मुलांना जेवायची सुद्धा शुद्ध नसते. दिवसभर उन्हातानामध्ये फिरत बसतात, त्याच्यामुळे मग आई रागवणार, थोडं ओरडणार. तरी पण तिने भरवलं पाहिजे ना मुलांना येऊन. नाही, ताट घेऊन काही शेतामध्ये पळता येत नाही ना. बरं ठीक आहे ठीक आहे. आता तुम्हाला वेळ देण्यात येते बोलणे. हो. सासूबाईंचं म्हणणं आहे मी मुलांना मारते, चिडचिड करते, पण ते मुलांना मारावं लागतं. कारण त्यांचं जेवणावरती लक्ष नसतं, खेळण्यावर लक्ष असतं, सतत कार्टून बघणं ते मला आवडत नाही. पण याच्यात माझा एक प्रश्न आहे की मारणं हाच उपाय आहे? नाही, मारणं हा उपाय आहे असं नाही, पण जेव्हा अति होतं तेव्हा मारावं लागतं. हा, पुढचा विषय. यांचं असं म्हणणं आहे त्या जेव्हा ओरडल्या मुलीला तेव्हा मी त्यांच्यासोबत भांडले. तर भांडले असं नाही, आमचा थोडासा वाद झाला. पण मला असं वाटतं की त्यावेळेस त्यांनी तिला ओरडायला हवं होतं की आई तुला बोलते ते बरोबर आहे, त्यांनी माझी बाजू घ्यायला हवी होती असं मला वाटतं. म्हणजे किती वर्षापूर्वी झालं होतं? आत्ताच 1 वर्ष झाले. 1 वर्षापूर्वी झालेली गोष्ट यांच्या मनात अजून होती हे मला 1 वर्षाने कळलं. तर हा गप्पांचा खेळ होता आणि यामध्ये नकळत प्रत्येकाने आपली मनं मोकळी करायची होती. तुमच्यावरती काही आरोप करायचे होते, पण ते आरोप करत असताना फक्त एकच गोष्ट अशी होती की मारणं हा त्यावरती उपाय नाही असं नेहमी प्रत्येकाला वाटतं. कारण एक छान वाक्य मी ऐकलं होतं, शिक्षा मनाला झाली पाहिजे, शरीराला नाही. पण आता ही लक्ष्मी जी आहे ना, किंवा हे तन्मणी, हा आता कोणाला द्यायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मी एक काम करतो, ही जबाबदारी ना त्यांच्याचकडे देतो की त्यानेच ठरवायचं की हे कोणाला द्यायचं. आणि घ्या, तुमच्याचकडे घ्या. आता तुम्हीच ठरवा हे कोणाला द्यायचं, न्याय करू. अच्छा, आईला. हे कदाचित का असेल माहितीये का, लहानपणापासून बाबांनी हात उगारला ना तर पटकन आईच्या पदरात दडलं असेल तेव्हा, आणि त्यामुळे कदाचित असेल. कोण जिंकणार पैठणी? खेळ सोपा आहे. मधोमध एक बादली आहे. खेळ सुरू झाल्यानंतर ती बादली विशिष्ट अंतरावरती हलायला लागणार आणि मग 10-10 चेंडू प्लास्टिकचे जे दिलेले आहेत ते विशिष्ट अंतरावर उभं राहून इथून एका वेळेला एक चेंडू टाकायचा, बादलीमध्ये गोळा व्हायला पाहिजे. आणि बघणार आहोत की ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1, 2, 3 टाका. 1 1 ही गुणसंख्या. सामना बरोबरीच आहे आतापर्यंत. 2-1 टाका. 2-2 गुणसंख्या 2-2. कोणत्याही क्षणी काही निकाल लागू शकतो. 3-2 चला. 3-2 पुढचा तुम्ही टाका. बरोबरी करण्याची संधी आहे. 1, 2, 3 टाका. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. उपविजेत्या ठरल्या आरोटे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन.
आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या तांबे वहिनी. तांबे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपणार आणि पुन्हा भेटणार आपण अशीच एक पैठणी घेऊन अशाच उत्साहात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.